प्रथम मी आपला सर्वांचं आभार व्यक्त करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व मुंबई प्रदेश, जिल्हा प्रदेश, तालुका आणि सर्वांनी वरिष्ठ पदाधिकारी यांनी या ठिकाणी सहभाग दाखवला। शाखा क्रमांक 140 शंकर इंगळे साहेबांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन जी समस्या आहे त्याची पाहणी केली होती आणि म्हणूनच शंकर इंगळे साहेबांनी शाखा 140च्या माध्यमातून आम्हाला सहकार्य दिलं। मोहम्मद हुसेन इब्राहिम शेख समाजसेवक, एक सामाजिक कार्यकर्ते विभागामध्ये आहेत। कोणत्याही समस्या असेल तर हुसेनबाई त्या ठिकाणी पहिले पोचत असतात। मग तो चिमणीचा प्रश्न असो, SMS कंपनीचा प्रश्न असो, नाल्याचा प्रश्न असो, हे सगळेच प्रलंबित आहेतच। पण 300 लोकांना मिळणारं पाणी हे गटारातलं पाणी येतं, जी ड्रेनेज लाईन आहे, संडासची लाईन आहे। म्हणजे हे पाणी जर मी आता ओपन केलं तर या पाण्याला पूर्ण संडासचा आवाज येतो, शौचालयाचा आवाज येतो। आणि मागील 4 महिने आम्ही याच्या मागे असताना देखील प्रशासन, पाणी विभाग मेंटेनन्स वरच्या अंगावर ढकलतो। मेंटेनन्सला आणि आयुक्तांना आणि त्याच्यानंतर परिमंडल 5 यांना देखील लेटर दिलं की बाबा आमच्या इथे गंभीर प्रश्न इथे उद्भवलेला आहे पाण्याचा। तर हे आयुक्त, उपायुक्त परिमंडल 5 आणि त्यांचे असणारे सर्व इंजिनियर डिपार्टमेंट हे मला वाटतं झोपी गेलेले आहेत की झोपेचा सोंग घेत आहेत। कारण झोपेचा जो सोंग घेतो त्याला माणूस उठवू शकत नाही, म्हणून त्यांना जागा करण्यासाठी आज बऱ्याच संख्येने, जर आपण कॅमेरा तिकडे दाखवलात, माझ्या माय भगिनी इकडे बघा जरा, 90 वर्षाची माऊली या पाण्याच्या प्रश्नासाठी इथे उभी टाकली आहे। 90 वर्षाची, 80 वर्षाची माऊली, या सगळ्या माझ्या माय भगिनी 80-90च्या वयोगटात असताना इथे आंदोलनामध्ये उतरल्यात। हा प्रश्न पाण्याचा आहे आणि हे माझ्या हातात असणारं पाणी हे टोटली संडासचं पाणी आहे। त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही इथे घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे रफिक मोमीन सामाजिक कार्यकर्ते यांनी पण आपल्याला सहभाग दाखवला। कंचन कांबळे सामाजिक कार्यकर्त्या या देखील इथे उपस्थित राहिल्या त्या पाणी प्रश्नावरती। प्रशासनाला पुन्हा विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, लोकांच्या जीवाशी खेळू नका। कारण पाणी हे अमृत आहे आणि तेच अमृत माणसाला जगवत असतं। तर तुम्हाला आम्हाला मारायचं आहे की जगवण्याचं तुम्ही काम करत आहात, याची गंभीर दखल घ्यावी। नाहीतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर 2-4 दिवसांनी ते कारवाई जर होत नसेल तर गेट वरती आमरण उपोषणास चालू करणार। होणाऱ्या पुढील याच्यासाठी मनपा, एमवार्ड पूर्व, परिमंडल 5, DMC हे त्याच्यासाठी पूर्ण जबाबदार असतील। तरी मी जे आता म्हणणं मांडलेलं आहे ते आपण, पोलीस प्रशासन उभे आहेत, तर मला वाटतं हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून निघेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो। आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमस्कार। आणि सगळे माय भगिनी, आमचे दादा जे जे याच्यामध्ये उपस्थित झाले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। जय भीम। त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवनार पोलीस स्टेशन आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आम्हाला हे आंदोलन जे संविधानिक पद्धतीने लोकशाही मार्गाने शांततेत पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाला पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतो। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। हा संग्रह पाण्यासाठी आहे, माणसाच्या मूलभूत हक्कासाठी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च रोजी जो महाड येथील पाण्याचा सत्याग्रह केला, त्यानंतर आज
गोवंडी विभागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे जे पाणी विभागातील जे अधिकारी आहेत ते खरोखरच माणूस आहेत की त्यांच्या डोक्यात शेण भरलं आहे की काय, असा प्रश्न आम्हाला निर्माण होतोय. कारण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे, या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई संघटक प्रमुख प्रवीणजी कदम साहेब यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध या ठिकाणी जन आंदोलन स्थापित केलेलं आहे. ह्या जन आंदोलनाला प्रामुख्याने विभागातील जनता यांनी सहकार्य दर्शवलेले आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज जर हे प्रशासन आंदोलन करून जर आमचं ऐकून जर डोळे उघडत नसतील तर येणाऱ्या काळात 2 दिवसाचा आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे. कारण आता पाऊस सुरू होईल, त्या ठिकाणी असलेली ड्रेनेजची लाईन आहे, ती ड्रेनेजची लाईन पाण्याच्या लाईनीमध्ये घुसलेली आणि सर्व घराघरात ते संडासाचं पाणी लोकांना पिण्याच्या स्वरूपात जात आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी जो राहणारा माणूस आहे तो पाणी विना वंचित आहे. कारण ते पाणी पिणं शक्यच नाही, ते पाणी जनावरही पिऊ शकत नाहीत, ते माणसं कसे पितील. तर हे प्रशासनाने हे जाणून घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर जी कारवाई करण्यात येईल आणि त्या ठिकाणी असलेली पाण्याची समस्याची जे निर्माण आहे ती दुरी निर्माण बाजूला करून त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम आज बीएमसी प्रशासनाने केलं पाहिजे. आज पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, त्यांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद करतो. वापस एकदा पुन्हा सांगतो आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने, साहेब ह्या ठिकाणी जो पाण्याचा जो प्रश्न आहे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. ह्या पाण्यामुळे त्या ठिकाणी रोगराई पसरायला सुरुवात झालेलीच आहे. त्या ठिकाणी असलेले सर्व हॉस्पिटल फुल झालेले आहेत. म्हणजे लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्या ठिकाणी ज्यांनी पाणी पिलेलं आहे तो त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. तेव्हा वापस एकदा मी सांगतोय या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या सर्व पक्षीय ज्यांनी या पक्षामध्ये आंदोलनामध्ये सहकार्य केलं त्यांच्या मार्फत वापस सांगत आहोत की आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सांगण्यात यावे की बाबा रे बाबा की तुम्ही माणसं आहात तर माणसाला माणूस म्हणून जगू द्या आणि हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी सॉल्व्ह करा आणि सर्वांना या ठिकाणी त्रासमुक्त करा. विषय म्हणजे हे जे मनपा अधिकारी आहेत यांना 3 महिने झाले आमचे संघटक प्रमुख RPIचे प्रवीण कदम साहेब हे पत्रव्यवहार करतात, त्यांची मीटिंग घेतात, लोकांना दूषित पाणी येत आहे आणि हे दूषित पाणी पिण्याचं येते प्रत्येकाच्या घरात. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे, स्वच्छ पाण्याची तुम्ही व्यवस्था करा. ते हो बोलतात, तुम्ही हे काम आमच्या कार्यालयाशी निगडीत नाही, ते दुसऱ्या कार्यालयाला सांगतात आणि ते कार्यालय एक दुसरा मनपा अधिकारी ढकलतात. त्यामुळं आज 3 महिने झाले दूषित पाणी पितात लोक, स्थानिक लोक. त्याच्यामुळं लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम व्हावं लागलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांना च्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलेला आहे. आमचा हाच विषय आहे. जर यांनी 3 महिने होऊन पत्रव्यवहार करतात, मिटिंग घेतात, तरी पण हे पाण्याकडे दुर्लक्ष केलंय. याचा अर्थ हे लोकांना काम नीटपणे करायचं नाही. आमची इच्छा आहे तुम्हाला काम करायला तर खुर्च्या खाली करा, परंतु हे अधिकारी त्या लायकीचे नाहीत. आमची एवढीच विनंती आहे त्यांना, आयुक्तांना, की आपण त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि हे दूषित पाणी 3 महिने लोक पितात, त्यांच्या आरोग्याशी जे खेळतात, त्यांच्या मुलाबाळांच्या आरोग्याशी आपण खेळतो काय परिस्थिती होऊ शकते. म्हणजे यांना लोकांची जाणीव नाही. हे भ्रष्ट अधिकारी मला वाटतात. मुळात म्हणजे यांनी पाणी हे जीवनावश्यक वस्तू आहे, हे त्वरित त्याची दखल घ्यायला पाहिजे, पण हे जाणीवपूर्वक हे करतात. माझ्या मते या अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी याची नोंद घेऊन कडक कारवाई करायला पाहिजे. अन्यथा आमचे प्रवीण कदम साहेब त्यांनी आता सूचना केलेली आहे, तर तुम्ही या 2 दिवसामध्ये तुम्ही दखल घेतली नाही, पावसाळा येतोय, पावसाळा जर आला तर काम करणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर दखल घेतली नाही तर ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. आमरण उपोषणाला बसल्याने त्यांच्या जीवाशी काय झालं त्याला संपूर्ण मनपा प्रशासक जबाबदार राहणार.
नंतर पुढे काय घडणार सांगता येणार नाही. याची पोलीस प्रशासनाने पण नोंद घ्यायला पाहिजे. आम्ही लोक प्रवीण भाऊ सोबत उभे आहोत, कांद्याला कांदा लावून. आणि मनपा प्रशासनाला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्यात यावे. जे दूषित पाणीचा प्रश्न आहे त्याच्यात सर्वात मोठा प्रश्न हे आहे की इंजिनियर येतात. आता इंगळे साहेबांनी बोलल्याप्रमाणे काही महिन्यापूर्वी इंजिनियर आले, त्यांनी टेक्निकली दुर्बीण टाकली, पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते सापडत कसा नाही. काय यांची इंजिनिअरिंगची डिग्री खोटी आहे काय? प्रॉब्लेम कुठलाही टेक्निशियन तिथे गेला तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला पाहिजे. आज अनेक ठिकाणी हुसेनबाईच्या वार्डात 139 मध्ये पण प्रॉब्लेम होते. दुर्बीण टाकतात, ते चेक करतात. खेना मार्केटच्या इथे सर्वी मिसळून पाण्यात येत होती, तिथे दुर्बीण टाकतात, चेक करतात, पण फॉल्ट फाइंडिंग होत नाही की प्रॉब्लेम कुठे. तर याच्यात म्हणजे डिग्री तुमची बरोबर नाही काय, तर अधिकारी चेंज करा आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करा आणि त्यांनी येऊन वास्तविकतामध्ये लोकांची या त्रासातून मुक्तता करावी. बस एवढी नम्र विनंती. आमचा जाहीर पाठिंबा आहे. पुढे ते उपोषणाला बसले तरी आम्ही त्यांच्या कांद्याला कांदा देऊन इथे येऊन बसू. कदम साहेबांनी पाटीलवाडी 300 टेनामेंट बिल्डिंग मध्ये मागल्या 2 ते 2.5 महिन्यात मला पण बोलवलं होतं. तिथं पाईपलाईन खोदून नवीन पाईपलाईन टाकायचं काम चालू होतं. त्याने कॅमेरा पण टाकला होता. पण त्याच्यानंतर दूषित पाणी काही बंद झालेलं नाही. पण तरी प्रवीण साहेबांनी कंटिन्यू फॉलोअप घेतलेला आहे. मी पण 1 ते 2 लेटर प्रशासनाला दिलेले आहेत. मागल्या 15 दिवसापासून आम्ही मागणी करत आहोत की आम्हाला मीटिंग द्या दूषित पाणी संदर्भात, पण तरी पण कुणीही लक्ष दिलेलं नाहीये. तर आमचे त्यांना विनंती आहे आयुक्तांना की जे झोपलेले आहेत त्यांना तुम्ही जागे करा. नसले जागे होणार तर मग आम्हाला उपोषण शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तर आयुक्तांनी लवकरात लवकर लक्ष घालून ते दूषित पाणी लवकरात लवकर व्यवस्थित करून देण्यात यावं, एवढीच आमची विनंती असणार आहे यांना. जैसा कि अभी हमारे बड़े भाई ने बताया है, प्रवीण कदम भाई ने, कि 3 महीने से वो बराबर कंप्लेंट कर रहे हैं, फॉलोअप ले रहे हैं, अधिकारी सुन रहे नहीं है. बड़ी मजबूर होकर अभी आंदोलन लेना पड़ा. और अगर अभी भी अधिकारी सोते रहेंगे तो उनके जगाने के लिए हम आगे भी ठोस कदम उठाएंगे. क्योंकि यहाँ के जो अधिकारी IMS स्क्वाड में कहीं ना कहीं इन लोगों को यहाँ पे भेजा जाता है जनता की सेवा के लिए, लेकिन ये लोग आते हैं, कुर्सी पे सिर्फ आराम करते हैं और भ्रष्टाचार करते रहते हैं और यहाँ पे जनता को सिर्फ मौत के कुएं में डालते रहते हैं. गोवंडी की आज स्थिति इतनी गंदी हो चुकी है. आज इन्वायरमेंट डे है, आज आप जानते हैं पर्यावरण डे का दिन है और यहाँ पर हम लड़ रहे हैं पानी के लिए, साफ सुथरे पानी के लिए. गोवंडी में SMS कंपनी, गोवंडी में RMC प्लांट, गोवंडी में जानवर जलाने वाली चिमनी, गोवंडी में वेस्ट टू एनर्जी प्लांट, सब गोवंडी में. और यहाँ के अधिकारी क्या कर रहे हैं? और ज्यादा दूर नहीं है, एम स्टोर के जस्ट बाजू में RMC प्लांट है, उसको कई शिकायत की गई है. हमने भी फॉलोअप लिया. हमारे ऐसे बहुत से भाई है जो सोशल वर्कर है, पॉलिटिकल लोग है, हर कोई फॉलोअप ले रहा है, लेकिन इस पे कोई कार्रवाई नहीं हो रही है. तो मैं यही कहना चाहूंगा, अगर गोवंडी की जनता को लोग सोच रहे बेवकूफ है, तो गोवंडी की जनता बेवकूफ नहीं है. अगर हमें हमारा हक नहीं मिलेगा तो हम संविधानिक तरीके से लड़कर हमारा हक जरूर लेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.